तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आणि हसताय ना तुम्ही, हसत राहा, आयुष्यभर हसत राहा. तर मित्रांनो, आता आहे ना जरा लय लेट उठलो. 2-3 दिवस घरी गेल्यामुळे ना जरा लय धावपळ झाली, झोपच कंप्लीट नव्हती झाली. त्यामुळे 8-8:30 कधी वाजले काही कळलंच नाही. तर चला आता मस्त फ्रेश वगैरे होऊ. खाली नाश्ता आहे काहीतरी, इडली, ते आपल्याला आवडत नाही. बघू आता नाश्त्याचं नियोजन का स्किपच करायचं आता, दुसरं काहीतरी खावं लागेल. फ्रेश वगैरे हो. हॉस्टेलवर आहे ना नाश्ता एकदम खराब होता, त्याच्यामुळं मला ते काही इडली वगैरे आवडत नाही. त्यामुळे आपण आलो आता बाहेर नाश्ता करायला. तर चला नाश्ता वगैरे करू आणि भेटू मग. पण मी एवढा घेतलेला आहे आणि श्री साईनाथ कॉर्नर आहे, एकदम भारी आहे नाश्त्यासाठी. तर तिथं आपण आलेलो आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण चाललोय परत रूमवर. तर चांगला नाश्ता भेटतो त्या हॉटेलला. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आपल्या ह्या रोडला आहे, ढोले पाटील रोडलाच आहे. तर चला आता रूमवर जाऊन थोडं काहीतरी काहीतरी करायला पाहिजे, कंटेंट शोधायचं आहे, कंटेंट. तर चला. तरी पण तू सांगतो तू 2 दिवसात 5,000 प्लस आहे ना, अजून काय बॅन अजून वाढून ना एखादं वाढलं मग 7-8 हजार जातं, 50,000 8-10 हजार प्लस गेले मायनस एवढं 10,000. हर्षल बाळा, किती दिवस असं स्क्रोल करणार रे? हा होय, किती दिवस असं स्क्रोल करणार रे? काय वाटत नाही काय करावं आपल्याला आयुष्यात? कॅमेरा का बघ रे, लाजू नको आता. कॅमेरा उचल आणि अरे भाई, शेअर मार्केट गाईस, तुम्हाला फोन नाही दाखवू शकत आता, कारण त्याचा पोर्टफोलिओ लय मोठा आहे, नजर वगैरे लागायची. हर्षल काहीतरी कर रे भाई. तर मित्रांनो, 12:30 वाजले ते आणि आपल्याला CNE ला जायचंय. CNE म्हणजे एक ते लेक्चर्स असतात हॉस्पिटलमध्ये, नर्सिंग केअर रिलेटेड. तर ते करायला जायचे आणि त्याच्यानंतर मग आपण तसंच ड्युटीला जाणार आहे. तर चला फ्रेश वगैरे हो, आंघोळ वगैरे करू आणि जेवण करून डायरेक्ट ड्युटीला जाऊ. आपलं CNE वगैरे झालेली आहे आणि आता आपण आलो आहे वॉर्डमध्ये. तर चला ड्युटी करू, इव्हिनिंग ड्युटी. कंटाळा आलाय, करावी लागेल. मित्रांनो, आपली ड्युटी झालेली आहे आता मस्तपैकी रूमवर जाऊ, जेवण वगैरे करू. कंटाळा येतो रे ड्युटीवर, पण चला चिल होती त्यामुळे एवढं काही वाटलं नाही. चला जाऊया रूमवर. एकटाच लिफ्टमध्ये, एकटाच, वन मॅन शो. ड्युटीहून असं घरी जायला ना लय मजा वाटते रे, असं एकदम मोकळं मोकळं वाटतं. तर चला जाऊया. रूमवर आलोय मित्रांनो आणि रूमवर कोणच नाहीये. कुठं गेले सगळे पोरं काय माहिती, कुठं गायब झाले. हे हर्षाला तर डे ऑफ आहे, एकाला डे ऑफ आहे. गॅलरीत पण कोण नाही रे, गॅलरी मोकळी आहे. चला आता थोडं फ्रेश वगैरे होऊ. आणि त्या मेसवाल्यांनी पावभाजी ठेवली आहे, एवढी बकवास पावभाजी ठेवतात ते. अरे भाऊ, चपाती द्या ना तुम्ही, चपाती भाजी द्या रे, नका ट्राय करू काहीतरी नवीन. काय ते पावन, काय ते भाजी, काय ते कांदा, पण खावा लागन भाऊ, भूक लागली, पोटाचा प्रश्न आहे. चला. तर मित्रांनो, आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता व्हिडिओ एडिट करून ब्लॉग रेडी करू. उद्या सकाळी आपला ब्लॉग येऊन जाईल. आणि आता 2-3 दिवस परत सुट्ट्या घेतल्यात, घरी जायचंय. तुम्ही म्हणता काय घरी जातोय सारखा? काम चालू आहे घरी, घराचं काम चालू आहे, त्याच्यामुळे जावं लागतंय सारखं. घरातला मोठा मुलगा आहे म्हणल्यावर जावंच लागतं बाबा सगळीकडं. बाकी तुमचं काय चाललंय कमेंटमध्ये सांगा, पर्सनलला सांगा. कॉन्टेंट काय असेल, कोलॅबरेशन असेल, काही कोण इंटरेस्टिंग असेल तर करू काहीतरी आपण. बोला, फक्त बोला, मेसेजमध्ये राहू. कुठे फिरायला पण जायला भेटत नाही जॉबमुळं, काही कंटेंट पण देता येत नाही. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, ठीक आहे. रोज व्हिडिओ बघायचे, सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले ब्लॉग पोहोचवा. आपलं 365 डेज चॅलेंज आहे, 365 डेज आपल्याला ब्लॉग करायचे. तुमच्या भावाला सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.